श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव तुला सांगत आहे, पुढील 7 मिनिटात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. तुम्ही हा संदेश वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. मी स्वार्थी देव नाही. मी तुमच्यासाठी आश्वासन देतो, ते नक्कीच मी पूर्ण करतो. देव तुम्हाला कुठल्याही अंधारात ठेवू इच्छित नाही. बाळा, तुम्ही जी काळजी करत आहात ती काही काळातच दूर होईल. तुम्ही आजपर्यंत खूप काही व्याधी सहन केल्या आहात. जे काही कष्ट सहन केले आहात ते तुम्हाला आता पुढील काळात त्रास देणार नाहीत. तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे. देवांचा आशीर्वाद तुमच्या आरोग्यासाठी आहे. तुमचं आरोग्य खूप काही त्रासातून मुक्त पावणार आहे. त्यामुळे त्या त्रासातून तुम्ही मुक्तता मिळवाल. देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुम्हाला ते आरोग्य प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. तुम्ही खूप काही अशा चमत्काराने परिपूर्ण होणार आहात. उद्या तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. बाळा, या आर्थिक चमत्कारावर तुमचाच अधिकार आहे. ते तुमच्या कार्याने तुम्ही प्राप्त केले आहे. त्यावर सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. तुम्ही ते कोणात वितरित करायचे किंवा कुणाला द्यायचे तुम्ही तुमचे ठरवायचे. जर तुम्हाला कोणी मदत मागत आहे तर ती योग्य आहे का? तुमच्या त्या मदतीसाठी त्यांना ती खरंच गरज आहे का? तुमची ती मदत मग ती वेळेची असो या पैशाची असो किंवा काही कार्याची असोत, पडताळून घ्या. कारण इथे प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा तुझी मी फसवणूक होऊ देणार नाही. पण तूही जागृत असावे आणि जिथे तुझी मदत लागेल आणि ते योग्य ठिकाण असेल त्या ठिकाणी तू ती पुरवावी. तू तुझी मौल्यवान संपत्ती किंवा मौल्यवान वेळ जिथे द्यायची तिथेच दे. तुझा निर्णय तुझ्या हाती आहे. तुम्ही कधीकधी नात्यात इतके गुंतता आणि इतका विश्वास ठेवता, तिथेच तुमची त्या ठिकाणी तुमची फसवणूक करतात आणि मग तुम्ही देवाचा धावा करता. देव म्हणतात, वेळ आली, जागृत हो. जर तुला कोणी फसवणूक करताना तुला दिसून येईल त्या ठिकाणी तू सावध हो. जेव्हा तुम्ही खूप काही समाधानाने पुढे जाता तेव्हा इतरांच्या नजरा तुमच्यावर असतात. या जगात खूप चांगलेही आहेत आणि त्याचप्रमाणे वाईट देखील आहेत. पण त्या वाईटापासून तुला नेहमीच सावध राहून स्वतःचं संरक्षण करायचे आहे. माझा आशीर्वाद तर तुझ्या सोबतच आहे. पण तूही आपल्या योग्यतेने सावध राहा. आणि जर ज्या वेळेस खरोखरच तुमची मदत हवी असेल तिथे तुम्ही अवश्य मदत द्या. बाळा, तू केलेल्या त्या कष्टांपासून तू ते आर्थिक प्राप्त केलेले आहेस. पण ते सर्व काही तू त्या तुझ्या कष्टाने कमवले आहेस. फक्त त्यावर तुझाच अधिकार आहे. त्यावर ते तू कुठे गुंतवशील त्यावर तुझा निर्णय आहे.
बाळा, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या दिशेने येत आहेत. तुम्ही त्या सुंदर घराची कल्पना करत आहात. तुम्ही तुमच्या स्वप्नातले घर रंगवत आहात आणि कल्पना करत आहात ते माझ्या जवळ असावे आणि ते मला लवकरच प्राप्त व्हावे. तुम्ही जे काही प्रयत्न त्या दिशेने करत आहात, देवही त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. बाळा, लवकरच तू तुझ्या स्वप्नातील घरातील असशील. काही काळ जाऊ दे. धैर्य ठेव. मनाला तू समजूत दे. जेव्हा तुम्ही ज्या काही प्रार्थना करत आहात त्या प्रार्थना लवकरच पूर्णत्वात येतील आणि तुमच्यासाठी ते घडायला लागेल. तुमच्यासाठी ते सौख्याचे दिवस प्राप्त होतील. शंका घेऊ नका. तुम्ही केलेल्या प्रयत्नामुळे तुम्ही यशस्वी व्हाल आणि मोठे यश प्राप्त कराल, यामध्ये शंका नाही. देव म्हणतात, मी तुला माझा भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो. ह्या येणाऱ्या काळात तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुला जे काही हवे आहे ते तुला योग्य वेळेत प्राप्त होईल. देव म्हणतात, मी भरपूर काही देणारा देव आहे. तू तुझ्या कार्यात नेहमी चांगलं कार्य करावेत आणि मी अशी ही इच्छा व्यक्त करतो आणि तुला मी आशीर्वाद संपन्नतेचा देऊ इच्छितो आणि तो आनंदाने स्वीकार कर. तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. पुढल्या काही दिवसात तुम्हाला तो आर्थिक चमत्कार पाहायला मिळेल. देव म्हणतात, तुम्ही केलेली प्रार्थना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. देवांच्या वचनावर जो कोणी विश्वास करेल त्याला ते आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त होतील. तुला तुझ्या आयुष्यात चमत्कार दिसणार. यावर विश्वास ठेव. पुढील येणारा महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे. ते तुझ्यासाठी खूप काही आनंददायी ठरणार आहे. हा बदल तुमच्यासाठी उपचार, खूप काही बदल, चांगल्या गोष्टी, नवीन संधी आणि खूप काही आनंददायी घडणार आहे. मी तुमचे आशीर्वाद ह्या महिन्यात तिप्पट करणार आहे. हे तुम्हाला काही आश्चर्यचकित करणारे ठरणार आहेत. कारण देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमच्यासाठी ते अभूतपूर्व असे आशीर्वाद येत आहेत, त्यासाठी तुम्ही पूर्वी खूप काही प्रयत्न केले आहात. त्या दिशेने चमत्कार, ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. जो कोणी या क्षणाला संदेश ऐकत आहे त्यांनी देवांच्या वचनावर विश्वास ठेवावा. देव त्यांच्यावर ती समृद्धी, आनंद खूप पाठवायला तत्पर आहेत. तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर श्री समर्थ स्वामी माऊली, मी ते घेण्यासाठी सज्ज आहे. मी तुमचं बाळ आहे. मला ते हवे आहेत. तुम्ही दिलेल्या सर्व आशीर्वादांवर माझा विश्वास आहे. तुम्ही केलेल्या वचनांवर माझा विश्वास आहे. मी ते घेण्यासाठी तत्परतेने उभा आहे आणि काही काळातच तुम्ही पाहाल ते सर्व काही तुमच्याकडे येताना दिसून येईल. ते देवाचे चमत्कार तुम्ही अनुभव कराल. तुमचा देवांवर विश्वास असेल तर मी स्वामी माऊली, मी तुमचे बाळ अशी कमेंट्स करा. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तुमच्या आयुष्यात खूप काही भरभराट देऊ इच्छितो.
तू जी काही चांगली कर्म करत आहेस त्या दिशेने तुझी वाटचाल अशीच सुरू ठेव. चांगले कर्म निरंतर करत राहा. मी तुझ्या दिशेने चमत्कार आणि खूप काही त्या गोष्टी पाठवायला तयार आहे. माझे देवदूत त्या दिशेने तुझ्याकडे येण्यात तयार आहेत. तू तत्पर राहा, ते स्वीकार आणि आनंद राहा. तुझ्या मुखावर मी ते स्मित हास्य पाहण्यास उपस्थित राहीन. तू त्या माझ्या उपस्थितीत खूप काही स्वीकार कर, अशी माझी आज्ञा आहे. तूही आनंद राहण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस, मोठ्यांना योग्य सन्मान देत जा, लहानांना ते प्रेम देत जा, कारण त्यामुळे तुमचे बंधन अधिक पक्के होईल, तुमचे नाते अधिक घट्ट होते. जे कोणी माझे बाळ प्रेमासाठी आशीर्वाद मागत आहेत, त्यांना ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल आणि त्या प्रेमातूनही आनंद प्राप्त होईल. तुम्ही विश्वासाने त्या नात्यावर विश्वास ठेवा, कारण ते नाते भगवंताने, ईश्वराने तुम्हाला दिले आहे. देव तुम्हाला देऊ इच्छितात जे तुमच्यासाठी योग्य आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की या आठवड्याला या प्रार्थनाचे उत्तर तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याकडे ते भरपूर प्रमाणात यश येईल. तुम्हाला ती भरभराट प्राप्त होईल. त्याबरोबरच माझे संकेत तुम्हालाही प्राप्त होईल. बाळा, इथवर जो कोणी आनंदाने, श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे, त्याच्या कुटुंबावर व त्याच्या संपूर्ण आयुष्यावर माझा आशीर्वाद निरंतर आहे. श्री स्वामी समर्थ.